मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर मी पुन्हा येतो. मुख्यमंत्रीपदाचा वाद होता. तुम्हाला वैयक्तिक काय वाटतंय की मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा व्हावा आणि झालंच तर तो कोण असावा? संदेश आता असा आहे की म्हणजे मुख्यमंत्री कोण व्हावा हे माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री ज्यावेळेला असेल त्यावेळेला मी ठरवलं असतं. सध्याची परिस्थिती माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची नाही, पण आपल्या मित्र पक्षांचा मुख्यमंत्री होणार याची मला कल्पना आहे. मग मी अगोदरीच सांगितलेलं आहे की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री. जर शिवसेनेच्या जागा जास्त आल्या आणि जर उद्धवजी मुख्यमंत्री होत असतील तर राज्याला एक चांगला सोबर मुख्यमंत्री, स्वच्छ प्रतिभा असणारा मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार असणारा मुख्यमंत्री, अशा पद्धतीचा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होऊ शकतात. तर BJPच्या जागा जास्त आल्या तर नितीन गडकरी आहेत, बाकीचे 3-4 मंडळी या ठिकाणी उत्सुक आहेतच आहेत. तर आता कोणी मुख्यमंत्री झाला तरी आपल्या मित्र पक्षाचाच तो मुख्यमंत्री असणार आहे आणि कोण मुख्यमंत्री करायचं तो पक्ष ठरवेल. त्यामध्ये आम्ही काही त्यामध्ये इंटरफेअर करणार नाही. पण माझ्या पक्षाला सत्तेमध्ये काय मिळणार आहे, किमान माझ्या पक्षाला 10% तरी सत्ता मिळेल का, माझ्या पक्षाचे 3-4 मंत्री तरी होतील का, हा प्रश्न माझ्यासमोर आहे आणि ती बोलणी मी त्यांच्याशी करणार आहे. तुम्हाला देखील केंद्रामध्ये मंत्रिपद देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. नाही, आता केंद्रामध्ये मला आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आहे आणि लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये, UPमध्ये, गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये आणि अनेक राज्यामध्ये RPIच्या पाठिंब्याचा त्यांना चांगला उपयोग झालेला आहे, बिहारमध्ये. त्यामुळं मला वाटतं की नरेंद्र मोदीजींनी ज्या पद्धतीने मला आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे विस्ताराच्या वेळेला नक्की मला मंत्रिपद मिळणार आहे. पण आता या दोघांच्या सोबत जर आम्हाला राहायचं असेल किंवा राहायचं आहे तर आपल्याला RPIला केंद्रामध्ये मंत्रिपद देण्याच्या संबंधामध्ये सुद्धा आम्हाला ठोस आश्वासन हवं आहे. नाहीतर मला नरेंद्र मोदीजींनी सांगितलं निवडणुकीच्या पूर्वी शपथविधी विस्तार होईल आणि त्यावेळेला नक्की आपल्याला मंत्रिपद मिळेल. पण त्यांच्या बाहेरच्या दौऱ्यामुळं, त्यांच्या कामाच्या बिझी ते राहिल्यामुळं ऑगस्टमध्ये लोकसभेचं अधिवेशन संपल्यानंतर विस्तार होणार होता, परंतु तो आता पुढं 2-3 महिने वाढलेला आहे आणि नोव्हेंबरमध्ये सांगता येत की कदाचित विस्तार होणार आहे. तर त्यावेळेला नक्की आपल्याला मंत्रिपद मिळेल असा आपल्याला विश्वास आहे. आठवले साहेब, एकीकडे तुम्ही म्हणता की मला सत्तेची फार अपेक्षा नाही, असं एकीकडे म्हणत असताना दुसरीकडे तुम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही म्हणून तुम्ही काडेमोड करताय. हे समीकरण समजलं नाही. नाही, म्हणजे समीकरण आता असं आहे की मी हे सांगितलं की सत्ता आल्यानंतरच माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत असं नाही. मी मंत्री होतो त्यावेळेला माझ्यासोबत कार्यकर्ते होते, मंत्रिपद गेल्यानंतर कार्यकर्ते माझ्यासोबत होते, मी खासदार असतानाही लोक माझ्यासोबत होते, खासदारकी माझी गेल्यानंतरही लोक माझ्यासोबत आहेत. त्यामुळं आणि आता खासदार झाल्यानंतर लोक माझ्यासोबत आहेत. त्यामुळं मी जे सांगितलं की बाबा आमच्यामुळं जर तुम्हाला सत्ता मिळते तर त्या सत्तेचा थोडासा वाटा आम्हाला काय मिळू नये. निश्चितच. आठवले साहेब, एक शीघ्र कवी म्हणून देखील तुमची ओळख आहे. जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी महायुतीची जी काही सांगड तुम्ही पाहत आलेला आहेत गेल्या काही दिवसांपासून, त्याच्यावर आधारित एखादी कविता. नाही, आता संदेश हा तुझा कार्यक्रमाचं नाव आहे प्रतिबिंब. संदेश या तुझ्या कार्यक्रमाचं नाव आहे प्रतिबिंब. तुझे प्रश्न ऐकून मी झालेलो आहे ओलाचिंब. तुझे प्रश्न ऐकून मी झालेलो आहे ओलाचिंब. आणि म्हणूनच मी सांगतो की सेना भाजपमध्ये सुरू असलेला जागांचा तिढा, सेना भाजपमध्ये सुरू असलेला जागांचा तिढा, तो सोडवण्याचा मी उचललेला आहे विडा. तो सोडवण्याचा मी उचललेला आहे विडा. जर तुम्हाला शिकवायचं असेल काँग्रेस राष्ट्रवादीला धडा, जर तुम्हाला शिकवायचं असेल काँग्रेस राष्ट्रवादीला धडा, तर तोडून टाका तुम्ही तुमच्यामधला मतभेदांचा कडा. तर तोडून टाका तुम्ही तुमच्यामधला मतभेदांचा कडा. त्याशिवाय सुटणार नाही हा जागांचा तिढा. त्याशिवाय सुटणार नाही हा तुमचा जागांचा तिढा आणि तो सोडवण्याचा मी उचललेला आहे विडा. आठवले साहेब, निश्चितच तुम्ही जो विडा उचललेला आहे आघाडीमधला तिढा सोडवण्याचा, त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा आणि तुमच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू संदेश. थँक्यू. जय भीम, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्रामध्ये प्रतिबिंब हा कार्यक्रम आपण इथेच संपवतोय.
तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.